देसाई यांच्या आरोपानंतर नीलम गोरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेमधून नीलम गोरे तृप्ती देसाईंच्या आरोपांना उत्तर देणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यामध्ये गोरेंची पत्रकार परिषद असेल। चाकणकरांना चौकशीचा समन्स देण्यात आल्याची माहिती मिळत आहे, मात्र खरात प्रकरणामध्ये अद्याप चाकणकरांची चौकशी झालेली नाही। चाकणकर यांच्या पतीचे रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना आरोप केला आहे। चाकणकरांना चौकशीचा समन्स असल्याच्या बातम्या आल्या, मात्र खरात प्रकरणात अद्याप चाकणकरांची चौकशी झालेली नाही। खरातच्या शिवनिका ट्रस्टवर चाकणकर सदस्य आहेत। या प्रकरणामध्ये इतर सदस्यांचीही चौकशी सुरू आहे। चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिलाय। दरम्यान रायगडच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानं चाकणकरांच्या पतीवर अनधिकृत बांधकामाचा आरोप केलाय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी रायगडमधल्या या बांधकामाबद्दल अंधारेंनी आरोप केले होते। रायगडच्या रोह्यामध्ये रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरींचा मुलगा आकाश चौधरींचा बिल्डिंग व्यवसाय आहे। आकाश चौधरी आणि निलेश चाकणकरांचा पार्टनरशिपमध्ये रोह्याच्या रोट खुर्द इथे कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी असल्याचा आरोप आहे। भाजपचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे। आकाश महेंद्र चौधरी आणि निलेश सुदाम चाकणकर या दोघांच्या विरोधात नदी पात्रात अनधिकृत बिल्डिंगचं बांधकाम केल्याबद्दल मी माणगाव सेशन कोर्टात एक केस दाखल केलेली आहे। दलदल सारखा भाग असताना तिथे त्या माणसांनी भराव करून नदी पात्रात बेकायदेशीर इमारत 5-6 मजल्याची तयार करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यावरचं काम चालू आहे। अजून सुद्धा कोर्टाचा त्यांनी अवमान करून ती बँक आणलेली आहे।